शहरातील शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे ही काळाची गरज आहे। नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी केले। कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने कळंब नगरपरिषदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाला विठ्ठल माने, केंद्र प्रमुख सुब्राव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी नवनियुक्त नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्यासह नगरसेवक योजना वाघमारे, आशा भवर, अर्चना प्रताप मोरे, हर्षद अंबुरे, शीतल कुमार चोंदे, भूषण करंजकर, रोहन पारख, अतुल कवडे, अमर चाऊस, लखन गायकवाड, रुक्सना बागवान, सपुरा काझी, पूजा धोकटे आणि खाटिक जमील यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला। तसेच विशेष पुरस्कार प्राप्त शिक्षक अनिल शिंदे व महादेव खराटे यांचाही गौरव करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा सुनंदा कापसे म्हणाल्या की कळंब शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासोबतच कला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात शहराची प्रगती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शिक्षकांनी दिलेल्या सकारात्मक सूचनांचे आम्ही नेहमीच स्वागत करू। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती ढेपे यांनी केले। सूत्रसंचालन निन्हाळकर सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत घुटे यांनी केले। या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैयक्तिक सत्कार प्रत्येकाने करण्यापेक्षा तांबारे सरांच्या संकल्पनेतून सगळ्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी सत्काराचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होता। या कार्यक्रमासाठी खरं तर अध्यक्ष मॅडमचं भाषणात ऐकलं, आप्पाचं भाषण ऐकलं, आपण नेहमी म्हणतो मला बोलायला काय करता येते आणि कामाचा धडा बी नाही, म्हणजे कामाची दिशा लगेच दिसून आलेली आहे।